आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्त्वाच्या कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे दुःखाची, शहाणपणाची आणि एका मोठ्या सत्याची. ही गौतम बुद्धांनी सांगितलेली एक प्रसिद्ध कथा आहे, जी आपल्याला खूप काही शिकवून जाते. पण एक प्रश्न मनात येतो, दुःख खरंच आपल्याला काही शिकवू शकतं का, की ते फक्त त्रासदायक असतं? ही गोष्ट आपल्याला नेमकं हेच दाखवते की दुःख हे कधीकधी शहाणपणाचं दार कसं उघडू शकतं. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. तर या कथेची मुख्य पात्र आहे किस्सा गौतमी. तिचं एक छोटंसं सुखी आयुष्य होतं आणि तिचा लहान मुलगा, तो तर तिचा जीव की प्राण होता. म्हणजे तिचं सगळं जगच जणू त्याच्या भोवती फिरायचं. त्याच्या हसण्या खेळण्यातच तिला स्वतःचा आनंद सापडायचा. पण म्हणतात ना, आयुष्य कधीही बदलू शकतं, आणि तसंच झालं. एके दिवशी अचानक तिचा मुलगा आजारी पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. एका क्षणात तिचं सगळं आयुष्य संपल्यासारखं झालं. कल्पना करा, तिच्या डोळ्यासमोर तिचं अख्खं जग उद्ध्वस्त झालं. आता साहजिकच आहे, हे सत्य स्वीकारणं तिच्यासाठी अशक्य होतं. ती आपल्या मुलाचं निष्प्राण शरीर घेऊन गावातल्या प्रत्येक घरात फिरत होती. प्रत्येकाकडे अक्षरशः भीक मागत होती, प्लीज माझ्या मुलाला वाचवा, त्याला परत जिवंत करा. दुःखाने तिची अवस्था खूप वाईट झाली होती. तिची ही अवस्था बघून गावातल्या एका समजूतदार माणसाला तिची दया आली. त्याने तिला सांगितलं, तू गौतम बुद्धांकडे जा, तेच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवू शकतील. हे ऐकताच किस्सा गौतमीला आशेचा एक छोटासा किरण दिसला आणि ती तडक बुद्धांकडे निघाली. बुद्धांसमोर पोहोचल्यावर तिने आपला सगळं दुःख त्यांच्या पायाशी ठेवलं. बुद्धांनी तिचं सगळं ऐकून घेतलं आणि अगदी शांतपणे म्हणाले, ठीक आहे, मी नक्की मदत करीन, पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. मला फक्त मुठभर मोहरीचे दाणे आणून दे. आणि मग त्यांनी एक अट घातली, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे दाणे अशा घरातून आणायचे जिथे आजपर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाहीये. आता बुद्धांची ही अट ऐकून किस्सा गौतमीला वाटलं, अरे वाह, हे तर किती सोपं काम आहे. तिला खूप आनंद झाला. तिला वाटलं की आता तिचा मुलगा नक्की परत येईल. आणि याच आशेने ती उत्साहाने कामाला लागली, गावभर फिरू लागली. ती पहिल्या घरी पोहोचली. मोहरीचे दाणे मिळतील का? लोकांनी लगेच हो म्हटलं. पण दाणे घेण्याआधीच तिला बुद्धांची अट आठवली आणि मग तिने तो महत्त्वाचा प्रश्न विचारला, एक मिनिट, तुमच्या घरात याआधी कधी कुणाचा मृत्यू झाला आहे का? त्या घरातून उत्तर आलं, हो, आमच्या घरातही मृत्यू येऊन गेलाय. ती दुसऱ्या घरी गेली, तिसऱ्या घरी गेली, पण सगळीकडे एकच उत्तर. प्रत्येक घरातून तिला तीच दुःखाची कहाणी ऐकायला मिळत होती. जसजशी ती घरं बदलत होती तसतशी तिची आशा हळूहळू कमी होत होती. तिच्या लक्षात येऊ लागलं की बुद्धांनी तिला का पाठवलं होतं. तिला जाणवत होतं की या जगात ती एकटीच नाहीये जिने दुःख अनुभवलं आहे. दुःख तर प्रत्येकाचाच वाट्याला आलेला आहे. तिने अख्खं गाव पालथं घातलं, पण तिला एकही असं घर सापडलं नाही जिथे कधी कुणाचा मृत्यू झाला नव्हता. तिच्या शोधाचा शेवट होता शून्य. शेवटी किस्सा गौतमी रिकाम्या हातानेच बुद्धांकडे परत आली. पण आता तिच्यात आणि आधीच्या किस्सा गौतमीमध्ये खूप फरक होता. आता तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, होती ती फक्त एक खोल शांतता. कारण तिला आता उत्तर मिळालं होतं. हा प्रवास फक्त गावातल्या घरांचा नव्हता, तो तिच्या मनातला प्रवास होता. तिचं अक्षरशः रूपांतर झालं होतं. जी स्त्री काही वेळापूर्वी दुःखाने वेडी झाली होती, तीच आता शांत आणि समजूतदार झाली होती. तिला परत आलेलं बघून बुद्ध म्हणाले, आता तुला समजलं असेल, ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित असतो. हेच जीवनाचं सगळ्यात मोठं सत्य आहे. आणि जेव्हा आपण हे सत्य मनापासून स्वीकारतो, तेव्हाच आपलं दुःख कमी होतं. आणि हे सत्य कळल्यावर किस्सा गौतमीच्या दुःखाचा प्रवास संपला आणि तिच्या ज्ञानाचा प्रवास सुरू झाला. पुढे जाऊन ती बुद्धांची एक उत्तम शिष्या बनली, कारण तिने हे ज्ञान पुस्तकातून नाही तर स्वतःच्या अनुभवातून मिळवलं होतं. किस्सा गौतमीची ही गोष्ट फक्त तिची नाहीये, ती आपल्या सगळ्यांची आहे. कारण दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतच. ही कथा आपल्याला विचार करायला लावते की आपण आपल्या दुःखाकडे कसं बघतो. आपण त्यातून काही शिकतो का, की फक्त त्यातच अडकून राहतो? या प्रश्नांची उत्तरं कदाचित आपल्यालाही आपल्या आतच शोधावी लागतील.